नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ऐश्वर्याचं कारस्थान संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर आणलेलं असतं। तर इथे आता ऐश्वर्याचा जिला अभिमान वाटत असतो ती सुमित्रा, तिने तर आता ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याची धमकीच दिलेली असते। तिला आणि सारंगला आता घराच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो। जानकीवरती अविश्वास दाखवत इथे सुमित्राने ऐश्वर्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून खूप मोठी चूक केलेली असते। पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने वेळीच ऐश्वर्याचं कारस्थान थांबवलेलं असतं आणि नुसतं कारस्थान थांबवलेलं नसतं, तर इथे आता लताचं सत्यसुद्धा संपूर्ण रणदिवे कुटुंब यांच्यासमोर आणलेलं असतं आणि इथे ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनासुद्धा सगळ्यांच्या समोर हात जोडायला लावलेले असतात। जानकीने ऐश्वर्याचं चांगलं थोबाडसुद्धा लाल केलेलं असतं आणि तिला घरातून बाहेर काढण्याची सुद्धा इथे हिंमत दाखवलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे ओवीने न कळतपणे का होईना पण आपल्या आईची मदत केलेली असते। इथे आता पार्वती परषोत्तम रणदिवे ही आता खऱ्या पार्वती आईची जी डायरी आहे ना, ती डायरी ओवीच्या हाताला लागलेली असते आणि इथे पार्वतीची डायरी ओवी जानकीकडे घेऊन येते। तेव्हा जानकी ती डायरी आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर त्याच्यावरील नाव वाचते। तर इथे पार्वती परषोत्तम रणदिवे असं त्या डायरीवरती नाव लिहिलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, ती डायरी बघितल्यानंतर जानकीच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो। त्या डायरीच्या आधारे इथे ऐश्वर्याने पार्वती हे पात्र घरामध्ये आणलं होतं या सत्याचा उलगडा जानकी आता संपूर्ण घरासमोर करते। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता DNA रिपोर्ट जे की पॉझिटिव्ह आलेले असतात, ते कशा पद्धतीने पॉझिटिव्ह आलेले असतात हे सुद्धा आता जानकीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। तर इथे जानकीने आता महेशला बोलावून खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी आता ऐश्वर्याचं आणि सारंगचं कारस्थान संपूर्ण घरासमोर आणते आणि त्याचबरोबर DNA रिपोर्ट हे कशा पद्धतीने चेंज करण्यात आले होते हे सुद्धा जानकी आता संपूर्ण घराला पटवून देते आणि त्यासाठी ती इथे लॅबमधून महेश सरांनासुद्धा बोलावते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे ओवी आता पार्वतीची डायरी घेऊन जानकीकडे येणार आणि त्याचबरोबर जानकी ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांसमोर आणणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार हे होणार आहे। तेव्हा येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता DNA रिपोर्ट येणार असतात, त्यामुळे पार्वतीचं म्हणणं असतं की DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार। लता म्हणत असते की ऋषिकेश हा माझा मुलगा आहे, पण जानकी म्हणत असते की उद्या सत्य जे आहे ना ते समोर येईल। आणि प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता रिपोर्ट घ्यायला जाते। तिने जानकीला रूममध्ये बंद करायला सांगितलेलं असतं। सुमित्राने बाहेरून कडी लावून घेतलेली असते आणि जानकीला मुद्दामून आता रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं। पण जानकी गॅलरीतून आता उडी मारून निघून जाते आणि ते DNA रिपोर्ट स्वतःच्या हातामध्ये घेते। ऋषिकेश आल्यानंतर सगळ्यात आधी ते रिपोर्ट ती ऋषिकेशच्या हातामध्ये देते आणि रिपोर्ट उघडून बघितल्यानंतर ते पॉझिटिव्ह आलेले असतात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता माझ्यामध्ये आणि आईच्यामध्ये कुणीही यायचं नाही, हे माझी पार्वती आईच आहे। आता जर माझ्या आईच्या विरोधात जायचं असेल तर आधी त्याला माझा विरोध पत्करावा लागेल, असं ऋषिकेश म्हणत असतो। जेव्हा इथे DNA रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येतात तेव्हा सगळ्यात जास्त धक्का जर त्या घरामध्ये कुणाला बसला असेल तर नानासाहेब, त्याचबरोबर इथे सुमित्रा आणि जानकी यांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो। ऋषिकेश म्हणत असतो की तूच माझी पार्वती आई आहेस, तुला अजून पुरावे द्यायची गरज नाही। तेव्हा सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा सुमित्राला चक्कर येते आणि ती खाली कोसळते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश सुमित्राला उचलतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि आता तिच्या रूममध्ये नेल्यानंतर डॉक्टरांना फोन करून चेकअपसाठी बोलावलं जातं। डॉक्टर म्हणतात की त्यांना चक्कर आली होती कारण त्यांच्या मेंदूवरती खूप मोठा ताण आला होता, त्यामुळे त्यांना भुरळ आली। काळजी करू नका, त्यांना ताण येईल असं काही त्यांच्यासमोर बोलू नका। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर वगैरे आलेले असतात, सुमित्राला चेक वगैरे करतात।
तेव्हा इथे सुमित्राला आरामाची गरज असते. इथे ऐश्वर्या तमाशा बघत असते, जानकी मात्र काळजी घेत असते. तेव्हा इथे आता डॉक्टर चेक करून जातात, इंजेक्शन देऊन जातात. जानकी नेहमीप्रमाणे इथे सुमित्राची काळजी घेत असते. पण सुमित्रा शुद्धीवरती आल्यानंतर म्हणते की जानकी, हात नको लावूस मला, अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस. मी तुझी आई नाही आहे आणि तू माझी मुलगी नाही. मी तुला सांगितलं होतं ना, माझी अजिबात काळजी घ्यायची नाही म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की ठरल्याप्रमाणे मी तुला म्हणाले होते, जर ती बाई पार्वती आहे हे सिद्ध झालं तर मी हे घर सोडून निघून जाईन आणि म्हणूनच आता मला या घरामध्ये राहायचं नाही आहे. मी हे घर सोडून निघून जाते. तेव्हा ऋषिकेश इथे सुमित्राचे पाय पकडतो आणि म्हणत असतो की आई, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. अगं, ती जरी माझी जन्मदाती असली तरीसुद्धा तू मला लहानाचं मोठं केलेस. तू माझ्यासाठी रात्रभर जागलीस. तू मला तुझ्या हाताने भरवलेस. आई, हा पहिला शब्द तर मी तुलाच म्हणालो आहे ना गं. आई, मी तुलाच हाक मारली आहे ना सगळ्यात आधी. तू माझी आई आहेस. प्लीज तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, तू जर हे घर सोडून निघून गेलीस ना आई, तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. तेव्हा इथे सुमित्रा खूप जास्त इमोशनल होते. ऋषिकेश म्हणत असतो, अगं, ती माझी आई जरी परत आली असली तरीसुद्धा तू सुद्धा माझी आईच आहेस ना. तू मला सोडून गेलीस तर मी कसा जगू. तेव्हा इथे आता ऋषिकेश आपल्या आईला थांबवतो. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ठीक आहे, मी थांबायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. तुझ्या बायकोला सांग, तिने अजिबात माझ्याशी बोलायचं नाही, माझ्यासमोरसुद्धा यायचं नाही, माझी काळजी घ्यायची नाही, तिच्या हातचं मला काही खायचं नाही, प्यायचं नाही, तिने माझ्याशी संबंध ठेवायचा नाही. आज घरामध्ये जे काही घडतं आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे घडतं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे आई, तुझी जर हीच अट असेल तर ही तुझी अट मान्य केली जाईल. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी, आईने जे काही सांगितलं आहे ते तुझ्या लक्षात आहे ना. आई जर या घरामध्ये तुला राहायला हवी असेल तर तू आईच्या समोर यायचं नाही. तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या आणि सारंग दोघेजणं नाटके करायला येतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, आई, कशी तब्येत आहे तुमची. तुम्हाला कुणावरतीही अवलंबून राहायची गरज नाही. तुमची ही सून, तुमची सख्खी सून ऐश्वर्या आहे ना, मी तुमची काळजी घेईन. तुम्ही अजिबात या बारीक सारीक गोष्टींचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. मी आहे ना तुमची सून. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते मला सांगा, मी तुमची काळजी घेईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या, तू किती चांगली आहेस गं. म्हणजे नानासाहेबांना इथे आता सोडवण्यासाठी तू तुझ्या वडिलांच्या विरोधात गेलीस. तू तुझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन साक्ष दिलीस आणि त्यांना जेलमध्ये पाठवलंस. आणि ही जानकी तुझ्या वडिलांच्या माफीनाम्यावरती तिने सही केली. जानकी म्हणते, आई, मी सही नाही केले. अहो, मी ओवीची शपथ खोटी घेईन का. मी खरंच सांगते तुम्हाला. तरीसुद्धा इथे जानकी म्हणते की आई, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, माझा फक्त तुझ्यावरती विश्वास आहे. म्हणजे ह्या सोन्याला मी बाजूला केलं आणि त्या तांबा पितळेला मी सोनं समजत होते आणि ह्या सोन्याला मी पित्तळ समजत होते. पण आता मला कळलं ऐश्वर्या, तूच माझी खरी सून आहेस, माझी लाडकी आणि सख्खी सून. तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं. तेव्हा जानकी म्हणत असते, आई, आता ही ऐश्वर्या पित्तळ आहे की सोनं आहे ना, ते मी तुम्हाला सांगणार नाही. कारण तुम्हालासुद्धा बरोबर माहिती आहे, या घरामध्ये मी 10 वर्ष आहे गेली आणि ही ऐश्वर्या आत्ता आले. 10 वर्षांमध्ये मी तुमचं मन जिंकू शकले नाही. 10 वर्षांमध्ये मी तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी तो विश्वास संपादन करू शकले नाही. कुठेतरी मीच कमी पडले असेन तुम्हाला माया लावायला. म्हणून तर तुम्ही माझ्यावरती हे ऐश्वर्याने तुमचे कान भरले की माझ्यावरती अविश्वास दाखवता. म्हणजे माझा चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी मला नेहमीच पुरावे द्यावे लागतात. 10 वर्षांमध्ये मी तुमचा एवढाच विश्वास कमावला का. म्हणजे तुम्हाला आता ही ऐश्वर्या जे काही बोलते ते सगळं तुम्हाला खरं वाटतं आणि मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते सगळं तुम्हाला खोटं वाटतं. इतकी वाईट आहे मी. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला त्या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवायचा आहे ना, ठेवा तुम्ही आई. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा अजून हार मानलेली नाही आहे. ती बाई खरी पार्वती आई नाहीच आहे, हे सुद्धा मी सिद्ध करेन. आणि त्या बाईला या घरामध्ये ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी घेऊन आलेत हे सुद्धा मी सिद्ध करेन आई. तेव्हा कोण सोनं आहे आणि कोण या घरासाठी पित्तळ आहे ना, ते तुम्ही मला मग सांगा. तेव्हा इथे जानकी म्हणते की ही तीच ऐश्वर्या आहे जिने आपलं घर विकायला काढलं होतं आणि मी तीच जानकी आहे जी योग्य वेळेवरती प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आले होते आणि आपलं घर वाचवलं होतं. आता तुम्ही विचार करा,
कोण सोनं आणि कोण पितळ ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी आपल्या रूममध्ये असते. तेव्हा ओवी खेळत खेळत पार्वतीच्या रूममध्ये गेलेली असते. तिथे गेल्यानंतर ओवीला एक फोटो सापडतो आणि तोच फोटो असतो जो इथे जानकीने ओवीला प्रोजेक्टसाठी दिलेला असतो. आणि प्रेक्षकांनो आता इथे खूप मोठी गंमत होते. तर पार्वतीची डायरी इथे लताने वाचायला घेतलेली असते आणि वाचता वाचता तिला डोळा लागलेला असतो. तेव्हा तिने आता ती डायरी तिथे बाजूलाच टेबलवरती ठेवलेली असते आणि प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये तिने आता स्वतःचा आणि त्याचबरोबर जानकीच्या लहानपणीचा फोटो ठेवलेला असतो. तो फोटो थोडासा बाहेर आलेला असतो. तेव्हा इथे ओवी आपला बॉल घेते आणि तिला तो फोटो दिसतो ज्याच्यामध्ये जानकी असते. तेव्हा तो फोटो ती आता डायरी उघडून बघते, कारण तो फोटो इथे लताने डायरीच्या मध्ये ठेवलेला असतो, पण तो वाचन करत असताना बाहेर आलेला असतो. तेव्हा इथे ओवी ती डायरीच उचलते आणि आपल्या आईकडे घेऊन येते आणि म्हणत असते की आई, अगं हा बघ, याच्यामध्ये तुझा तो फोटो आहे, बघ ना, या डायरीमध्ये ठेवला आहे. तेव्हा जानकी ती डायरी आता बघते, त्याच्यामध्ये तिला आपला फोटो भेटतो. ती फोटोसुद्धा बघते, पण जेव्हा जानकी ती डायरी व्यवस्थित बघते तेव्हा ती म्हणत असते ही कुणाची तरी पर्सनल डायरी आहे. तेव्हा जानकीने त्याच्यामध्ये आता नाव वाचल्यानंतर त्याच्यामध्ये पार्वतीचं नाव, नानासाहेबांचं नाव हे तिला दिसतं. तेव्हा ती डायरी संपूर्णपणे उघडते, पहिलं पेज बघते, त्याच्यावरती पार्वती परशुत्तम रणदिवे असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणते ही तर पार्वती आईंची डायरी आहे. तेव्हा त्याच्यामध्ये जानकीने आता वाचन केल्यानंतर तिच्या लक्षात येतं की पार्वती आईंची ही डायरी ऐश्वर्याला मिळाली असेल आणि ह्या डायरीच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही पर्सनल गोष्टी होत्या त्या लताबाईंना सांगितल्या आणि लताबाईंना या घरामध्ये पार्वती म्हणून आणलं. तेव्हा इथे जानकी म्हणते की ओवी बेटा, तू खूप चांगलं काम केलेस ही डायरी आणून. तुला माहिती नाही आहे तू किती मोठा माझा डोक्याचा ताण कमी केलास. तेव्हा ओवी म्हणते काय झालं आई. तेव्हा जानकी नाही म्हणते की आतापर्यंत खूप टेन्शन होतं, पण आता सगळं काही ठीक होणार आहे. तेव्हा इथे ओवी म्हणते काय झालं, पण मी काय केलं. तेव्हा जानकी म्हणते खूप महत्त्वाचं काम केलंस तू. तेव्हा इथे जानकी आता लॅबमधून महेश सरांनासुद्धा घरी बोलावून घेते आणि जानकी इथे ऐश्वर्या, लता, त्याचबरोबर सुमित्रा, नाना, ऋषिकेश, सारंग सगळ्यांना एकत्र बोलावते आणि इथे आता सुमित्राला ती म्हणते की आई, तुम्हाला ह्या ऐश्वर्यावरती खूपच जास्त विश्वास आहे ना, आता तुम्ही बघा ऐश्वर्याचं कारस्थान. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की नाना, पार्वती आईंना पर्सनल डायरी लिहायची सवय होती का. तेव्हा नाना म्हणतात हो, ती डायरी लिहायची, तिची एक डायरी स्टोरूममध्ये सुद्धा होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ती डायरी हीच आहे का. तेव्हा इथे नाना म्हणतात हो, ती डायरी हीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते की ही डायरी ऐश्वर्याकडे होती, ऐश्वर्याने लताबाईंना दिली. लताबाई ही डायरी वाचता वाचता त्यांना झोप लागली होती आणि ही डायरी ओवी माझ्याकडे घेऊन आली. ही आपल्या पार्वती आईंची डायरी लताबाई यांच्याकडे काय करते. ती डायरी तर स्टोरूममध्ये होती ना, मग स्टोरूममधून त्यांना कुणी दिली. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की ही डायरी ऐश्वर्याने चोरली आणि मग लताबाईंना दिली, हो की नाही लताबाई. तेव्हा इथे आता लता घाबरते, तिचं कारस्थान उघडं पडलेलं असतं. त्यानंतर DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे काय आले. तुम्ही तर आमच्या पार्वती आई नाहीच आहात, मग DNA रिपोर्ट कसे पॉझिटिव्ह आले. तुमची कुणीतरी मुलगा मुलगी असेलच की, त्यांचे इथे केस तुम्ही सॅम्पल म्हणून यूज केले असतील ना. सॅम्पल म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचे केस किंवा मुलाचे केस वापरलेत ना, म्हणून तर ऋषिकेशच्या केसांबरोबर तुमचे केस मॅच झालेत असा रिपोर्ट आला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता लॅबमधून महेश सरांना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे महेश सरांना जानकी विचारते की तुम्ही लॅबला जाण्याच्या आधी तुम्हाला कोणी अडवलं होतं का, तुमचं कुणाबरोबर भांडण झालं होतं का. तेव्हा महेश म्हणतो अगदी बरोबर, काही गुंड लोक आले होते आणि त्यांनी माझी गाडी अडवली होती आणि त्यानंतरला अर्ध्या तासानंतर त्यांनी मला सोडवलं, मग मी लॅबमध्ये पोचलो. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश, अर्ध्या तासामध्ये साधा एक रिपोर्ट चेंज होऊ शकत नाही का. अहो, ते सॅम्पल बदलायला कितीसा वेळ लागतो, जास्तीत जास्त 5 मिनटं. त्यांना तर अर्धा तास तिथे उभं करून ठेवलं होतं. तेव्हा जानकी म्हणते आता तुमचा यांच्यावरती विश्वास आहे की पार्वती आईंच्या डायरीवरती. अहो तुम्ही बघा ना, याच्यामध्ये तर सगळं स्पष्टपणे लिहिलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लॅबमधून महेश सर आलेले असतात. त्यांनीसुद्धा इथे खुलासा केलेला असतो की काही गुंड लोक आजूबाजूला होते. पार्वती आईंची डायरी मिळाल्यानंतर जानकीने रणदिवे कुटुंबाला ऐश्वर्याचा खरा चेहरा दाखवलेला असतो आणि लताबाईंना इथे फक्त तिने नाटक करायला इथे आणलेलं आहे हे सुद्धा आता जानकी सांगते.
तेव्हा लता म्हणत असते हा फोटो तुझ्याकडे कसा? तेव्हा जानकी म्हणते कारण हा फोटो माझा आहे. कळलं तुम्हाला? तुमच्याकडे काय करत होता माझा फोटो? तेव्हा इथे आता लता म्हणत असते हा फोटो तर ऐश्वर्याचा आहे ना? तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्याचा कुठे? हा फोटो माझा आहे. मधुभाऊंकडे दिला होता माझ्या आईने. माझ्या आईची ही शेवटची आठवण आहे माझ्याकडे आणि तुम्ही ती चोरून ठेवली होतीत ऐश्वर्याची म्हणून. तेव्हा जानकी म्हणते हा माझ्या आईचा हात आहे आणि ही मी आहे. मधुभाऊने हा फोटो मला दिला आहे. तेव्हा इथे लताला महत्त्वाची गोष्ट कळलेली असते की जानकी तिची मुलगी आहे आणि ऐश्वर्याने तिला फसवलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तिने एका आईच्या भावनांचा इथे आता गैरफायदा घेतला आहे हे आता लताला कळलेलं असतं. तेव्हा लता म्हणते काय जानकी तू मधुभाऊंकडे होतीस? मधुभाऊंनी तुला लहानाचं मोठं केलं आहे? हा फोटो तुला मधुभाऊंनी दिला आहे? तेव्हा जानकी म्हणते हो, पण तुम्ही का विचारताय आणि तुम्ही कसे काय माझ्या मधुभाऊंना ओळखता? तेव्हा इथे आता लता म्हणत असते कारण मीच तुझी आई आहे. मीच तुला मधुभाऊंकडे दिलं होतं. हा बघ त्या फोटोचा अर्धा भाग माझ्याकडे आहे. तेव्हा जानकीला आपल्या आईचं सत्य कळलेलं असतं. तेव्हा इथे लताने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की तिला ऐश्वर्या या घरामध्ये घेऊन आले आणि ऐश्वर्यानेच तिला हे नाटक करायला सांगितलेलं आहे कारण तिला रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे. प्रॉपर्टीसाठी ऐश्वर्या या घरामध्ये मला घेऊन आली आणि तिने मला हे नाटक करायला सांगितलं. त्यानंतर ती म्हणाली की ती माझी मुलगी आहे म्हणून आणि मग मी तिचं सगळं ऐकायला लागले. पण तिने हे सगळं खोटं नाटक केलं. तिला माहिती होतं की जानकी माझी मुलगी आहे पण मला मुद्दामून काही सांगितलं नाही. जेव्हा मी तिला म्हणाले की घरातल्या सर्व लोकांना मी सत्य सांगते की मी तुझी आई आहे तेव्हा तिने सरळ सरळ नकार दिला. मी सगळ्यांना तुम्हाला सत्य सांगणार होते की मी पार्वती नाही आहे पण ऐश्वर्या मला म्हणाली की नको सांगू म्हणून. तेव्हा इथे लता इथे संपूर्ण सत्य ऐश्वर्याचं आणि सारंगचं सांगते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते अगं जेव्हा जेव्हा तुझ्यावरती विश्वास ठेवला आहे तेव्हा तेव्हा तू माझा विश्वासघात हा केलेला आहेस. लाज मला वाटते तू माझी सून असल्याचा आणि हा माझा मुलगा असल्याचा. माझा संसार इथे उद्ध्वस्त करायला तुला लाज वाटली नाही का? बरं झालं जानकीच्या वेळीच सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि तिला कळलं की या लताबाई निदान तिची आई तरी आहे. पण आता तू मला या घरामध्ये नको आहेस. आताच्या आता दोघेजणं चालते व्हा असं सुमित्रा आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना सुद्धा म्हणते.